फुटल्यानंतर आज विधान भवन परिसरातली काही दृश्यांकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा वळल्या। शिवसेनेतून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एकमेकांच्या शेजारी आले। इतकंच नाही तर एका फोटो दोघेही झळकले। झालं असं की विधान भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांचं फोटो सेशन सुरू होतं आणि यावेळी तिथं उद्धव ठाकरे आले। फडणवीस आणि नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना फोटोसाठी आवाज दिला। उद्धव ठाकरे आले। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसण्याची विनंती केली, मात्र ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, शिवसेना फुटल्यानंतर आज विधान भवन परिसरातली ही काही बोलकी दृश्य होती, अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा त्याकडे वळल्या। नेमकी कशी ही दृश्य होती, काय देहबोली या सगळ्यांची सांगत होती? तृप्ती, खरं बोलायचं झालं तर आजचा पावसाळी अधिवेशनाचा जो दिवस आहे तो खरंच इंटरेस्टिंग होता, कारण अनेक घडामोडी ज्या आहेत त्या आजच्या दिवसभरात घडलेल्या आहेत। प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित होत्या। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाल जो आहे तो आज संपतोय, त्यामुळे त्यांना जो निरोप देण्याचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते मंडळी असतील त्यांनी भाषणं केलेली आहेत। या भाषणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं, त्याची देखील चर्चा होते आणि खास करून एक इंटरेस्टिंग मोमेंट असा झाला की ज्यावेळी सगळे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः उद्धव ठाकरे, अंबादास दानवे विधान भवनाच्या आवारामध्ये ज्यावेळेस फोटो सेशन पार पडत होतं त्यावेळेसची जी छायाचित्र आहेत ती खूपच बोलकी होती आणि त्याचविषयी मी जाणून घेणार आहे, कारण माझ्यासोबत ज्यावेळेस हे सगळं फोटो सेशन सुरू होतं त्यावेळेस आपले सागर कुलकर्णी होते प्रतिनिधी, त्याचसोबत जुई देखील आपल्यासोबत होती, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। आज 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी सागर घडल्या, ते म्हणजे विधान भवनाच्या आवारात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काही सेकंदाची झालेली भेट असेल। देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनामध्ये उद्धव ठाकरेंना दिलेली एक उघड ऑफर असेल आणि त्यानंतर परिषदेमध्ये ज्यावेळेस लॉबीत उद्धव ठाकरे जात होते त्यावेळेस त्याचवेळी तिथे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आले। अर्थात गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः 2019 नंतरनं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जे काही मनभेद तयार झालेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये हे दोन नेते ज्यावेळेस समोर येतात अर्थात ती फार एक मोठी बातमी होते आणि त्यांनी एकमेकांना नमस्कार चमत्कार केले आणि स्मित हास्य एकमेकांकडे बघून केलं। अर्थात तिथपर्यंत फक्त हा विषय थांबला नाही। ज्यावेळेस पूर्ण याच्यामध्ये ते म्हणजे ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते आणि इतर सगळे प्रमुख जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांचं फोटो सेशन इथे विधान भवन परिसरामध्ये होत होतं, बरोबर या पाठीमागे इथं सुरू होतं आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एका बाजूला बसलेले आहेत आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे आल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस उभं राहतात, त्यांना वेलकम करतात, त्यांना स्वागत करतात आणि बसण्यासाठी हात इशारा करतात की इथे बसा आपण। नंतरनं उद्धव ठाकरे ज्यावेळेस पुढे जात आहेत म्हणजे त्यावेळेस दोघांमधला संवाद हा परत एकदा होताना दिसतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा। पण त्याचवेळी जवळच उभे असलेले एकनाथ शिंदे त्यांच्याशी मात्र कुठेतरी एक अनकम्फर्टेबल फील एकंदर दिसून आला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचाच एक 2-4 मिनिटाचा हा जो कार्यक्रम होता त्या दरम्यान एक शब्दही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाल्याचं दिसलं नाही। दुसरीकडे नीलम गोऱ्हे उपसभापती आहेत, त्यांच्याशी मात्र देवेंद्र फडणवीस आणि म्हणजे उद्धव ठाकरे हे संवाद करत होते। उद्धव ठाकरे जितके कम्फर्ट नीलम गोऱ्हेशी संवाद साधताना होते तेवढे एकनाथ शिंदेंशी एक शब्दही बोलले नाही। त्याच्यावरनं जवळपास दिसून येतं की आजही उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेविषयी राग आहे आणि तो का आहे हे जग जाहीर आहे। पण दुसरीकडे मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा मर्सिडीजसारखं विधान नीलम गोऱ्हेंनी केलं तरीसुद्धा त्यांच्याशी संवाद साधतायत। याचा अर्थ त्यांचं मनभेद जे आहे ते कुठेतरी कमी होताना दिसतं, पण एकनाथ शिंदेंशी मात्र कुठेही चकार शब्द बोलत नाहीत आणि एकनाथ शिंदेसुद्धा अतिशय अनौपचारिक अशा कार्यक्रमात सुद्धा अनकम्फर्ट होतात। त्याच्यावरनं जवळपास दिसून येतं की शिंदे आणि ठाकरे यांच्यातला जो पक्षचिन्ह सिम्बॉल हा तर एक राजकीय द्वंद्व आहेच आहे, पण त्याच्या पलीकडेही एक महाराष्ट्रात म्हणतात की राजकारणाच्या पलीकडची एक मैत्री असते किंवा एक संबंध ठेवले जातात, स्नेह ठेवले जातात, ते संपुष्टात आल्याचं पूर्ण दिसून येतं। बरोबर। जुई, फोटो सेशनच्या वेळी खास करून एक गोष्ट इंटरेस्टिंग पाहायला मिळाली। एकनाथ शिंदे
बसलेले होते, सगळे इतर नेते मंडळी बसली होती आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे आले आणि त्यांच्यासाठी चेअर दिसत नव्हती आणि जी चेअर अवेलेबल होती ती नेमकी एकनाथ शिंदेच्या बाजूला होती. अगदीच आपण जर पाहिलं तर मग तसं सागर सरांनी उल्लेख केला की उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेबद्दलचा राग अजूनही आहे. तो सभागृहामध्ये देखील दिसून आला, कारण का तब्बल 3 वर्षांनी या सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि ते भाषण जरी अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभासाठी होतं तरी देखील अनेक टोमणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी खरं तर मारले त्या सभागृहामध्ये. त्यानंतर जेव्हा फोटो सेशनसाठी हे सगळेजण खाली आले, सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे आले, सगळ्यांनी पाहिला आणि तो व्हिडिओ जर आपण पाहिला जसं तुम्ही उल्लेख केलात की नीलम गोरे यांच्या शेजारची सीट त्या स्वतः उद्धव ठाकरेंना देव करत होत्या की तुम्ही इथे येऊन बसा, मात्र त्याच्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते. त्यामुळे हे स्पष्ट दिसून आलं की उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसायचं नव्हतं, त्यांनी नीलम गोरे यांच्या शेजारी बसणं पसंत केलं. खरं तर ज्या वेळेला उद्धव ठाकरेंची एंट्री याच पायऱ्यांजवळून झाली त्यावेळेला ते काही सेकंदासाठी थांबले. त्यावेळेला अध्यक्ष बसले होते, सभापती बसले होते आणि देवेंद्र फडणवीस हे देखील बसले होते. हे तिघंही उठले आणि ते तिघंही बघत होते की उद्धव ठाकरे कुठे बसू शकतील. मात्र एक खुर्ची रिकामी होती एकनाथ शिंदेंच्या बाजूची, तिथे बसणं उद्धव ठाकरेंनी पसंत केलं नाही. ज्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर मर्सिडीजवरून आरोप केले त्या नीलम गोरेंच्या बाजूला बसणं उद्धव ठाकरेंनी पसंत केलं, त्यांच्याशी बातचीत करणं पसंत केलं. पण एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करणं तर दूरच बसणंही पसंत केलं नाही. आणि ज्या क्षणाला उद्धव ठाकरे हे आले त्यांनी सगळ्यांना हात जोडून अभिवादन केलं. अगदी विधानसभा अध्यक्ष असतील, सभापती असतील, देवेंद्र फडणवीस असतील. मात्र जेव्हा ते एकनाथ शिंदेंकडे वळले त्या दोघांनीही नजरानजर करणं टाळलं. एकनाथ शिंदेंची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली तर त्यांनी त्यांच्या चष्म्याला हात लावला, त्यामुळे दोघांची नजरानजर तिथेही झाली नाही. त्यामुळे स्पष्ट झालं की राग दोघांच्या मनात अजूनही तितकाच आहे. नक्कीच जसं दोघांनी सांगितलं काहीशी अवघडल्यासारखी परिस्थिती जी आहे ती हे सगळं फोटो सेशन सुरू असताना एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांची पाहायला मिळत होती. जर ती एक खुर्ची अवेलेबल झाली नसती तर दोघांना कदाचित एका बाजूला बसावं लागलं असतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी ते टाळलं आणि बावनकुळे यांनी एक अतिरिक्त जी खुर्ची होती ती आणली आणि त्यावरती उद्धव ठाकरे बसले आणि पुढचा घटनाक्रम जो आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे आज दिवसभरात विधानभवनात ज्या त्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. खास करून जो इंटरेस्टिंग एक किस्सा किंवा एक जो भाग आहे तो म्हणजे फोटो सेशनचा. विधान परिषदेचे जे आमदार आहेत अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपतो त्यावेळी काढण्यात आलेल्या फोटो सेशनच्या प्रसंगी घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच देवेंद्र, त्यामुळे फोटो सेशनच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या नेत्यांची बॉडी लँग्वेज ही बरंच काही सांगणारी होती. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.